खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। खरातनं सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी, अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याचीही सूत्रांची माहिती। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहिती उघड। ओळख असणं म्हणजे कृत्यामध्ये सहभागी असणं होत नाही। खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती। घटनेचा निषेध करतो। खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी। आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर। खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती। संजय राऊतांचा आरोप तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। राऊतांचा दावा। पोलिसांनीच पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केले असतील। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते। खरातला सुया टोचून मारलं पाहिजे। एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकामध्ये शिक्षा द्या। सुधीर मुनगंटीवारांचा संताप। चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं अशीही प्रतिक्रिया। भोंदू खरातची एसआयडीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। भोंदू बाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता। भोंदू खराच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधीनं बँकेची जागा बदलली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदकुडे यांचा दावा। नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातून सीबीएस परिसरामध्ये स्थलांतरित केली। चौकशी संदर्भात पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पत्र दिल्याची माहिती। चाकणकरांचा राजीनामा आणि त्यावर विरोधकांचं टीकास्त्र। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चाकणकरांना पुढे करून सहकाऱ्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न। नेत्यांचे पाप लपवण्यासाठी चाकणकरांचा वापर केला जातोय। भास्कर जाधवांची टीका। सरकारनं चाकणकरांवर कारवाई करून थांबू नये। खरात प्रकरणामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई करावी। भास्कर जाधवांची मागणी। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला। रोहिणी खडसेंची टीका। चाकणकरांना पदाची गरिमा देखील ओळखता आली नाही असं दुःख वाटल्याची मनीषा काळिंदे यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची भूमिका योग्य असून निष्पक्ष चौकशीसाठी पदावरून बाजूला होणं योग्य असल्याचं केलं वक्तव्य। चाकणकरांचा एका ओळीचा राजीनामा। कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मामध्ये भोगावं लागतं। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानी यांची टीका। ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित। दमानी यांचं ट्विट। तर चाकणकरांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला। सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षानं राजीनामा द्यायला लावला। दमानी यांची प्रतिक्रिया। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंचा चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकरांना सहआरोपी करा। विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला। लवांडे यांचा गंभीर आरोप। विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवर चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात। मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो। पार्टीमध्ये खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही। आमची कामं सरळ आहेत। तुम्ही तुमच्या घरामध्ये चौकशी करा। गायकवाड यांची श्वेता महालेंवर टीका। अंधारेंनी अतुल सावेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले तर सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोमध्ये तथ्य नाही। भोंदू खरातची आणि माझी ओळख नाही, अतुल सावेंचं स्पष्टीकरण। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। ज्या पक्षाला वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना देखील अजितदादांनी न्याय दिला। अजितदादांच्या आठवणीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील भाऊक। डीजीसीएनं व्हीआयपीच्या प्रवासावेळेस नव्या गाईडलाईन्स जाहीर। मात्र 2014च्या तुलनेमध्ये 2026च्या नव्या गाईडलाईन्स थोड्या विस्तृत। 2014 मधील गाईडलाईन्सचं काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, रोहित पवारांचा आरोप। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण। अजितदादांच्या आठवणीमध्ये सुप्रिया सुळे। रोहित पवारांचं ट्विट। तर दादा अजूनही आपल्या अवतीभोवती आहेत असंच वाटतं, सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या भावना। झिरवाळांच्या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, संजय राऊतांची मागणी। विरोधी पक्षाच्या बाबतीत घटना घडल्या असत्या तर आधी फाशी मग चौकशी असं म्हणत लगावला टोला। तर मुख्यमंत्र्यांनी कालच चौकशीचे आदेश दिले आहेत। लवकरच सत्य समोर येईल, दत्ता भरणेंचं प्रत्युत्तर।
नरहरी झिरवाळांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील. झिरवाळांवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. पत्रकार परिषदेमध्ये शंभूराज देसाई आणि एसपी तुषार दोशी एकत्र. त्यांची का अडचण करतात? मला खासगीमध्ये विचारा, सर्व सांगतो. एसपी तुषार दोशींवर विचारलेल्या प्रश्नावर देसाईंची प्रतिक्रिया. मलबार हिल विधानसभेतील सर्व गॅस वितरकांना मनसेचं पत्र. सामान्यांना डावलून जैन समाजावर विशेष प्रेम दाखवल्यास दणका देणार. मलबार हिल विधानसभेतील गॅस वितरकांना मनसेची तंबी. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत की एका विशिष्ट समाजाचे मंत्री आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांचा सवाल. दरम्यान जैन समुदायाला गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा, असं पत्र मंत्री लोढा यांनी जैन समुदायासाठी लिहिलं आहे.